मंडळी नमस्कार. नागपूर दर्पणच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मी अश्लेषा मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आपण पाहणार आहोत नागपुरातील अनेकविध कार्यक्रमांची माहिती. तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला. महाराष्ट्र दिवस आपण सगळेच अगदी उत्साहात अभिमानाने साजरा करतो. महाराष्ट्राची संस्कृती ही ज्या पद्धतीने समृद्ध आहे अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्राला कला, संगीत, नाट्य याचाही समृद्ध वारसा लाभला आहे. विष्णुदास भावे, वि वा शिरवाडकर, वसंत कानेटकर यांनी नाट्य कलेला नवी ओळख दिली आणि 30 एप्रिल 2026 रोजी नागपूरकर कला रसिक या एकपात्री काव्य नाट्याच्या अनुभवातून धावून निघाले. नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कुटुंबच रंगले काव्यात या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रख्यात कलाकार विश्वनाथ बापट उर्फ विसूभाऊ बापट यांनी आपल्या अनोख्या शैलीत एकपात्री काव्यनाट्याचा अनुभव रसिकांसमोर सादर केला. जी चंद्रासम शुभ्रकांती विलसे त्यांनी दिलेली समश्लोकी ल्याली निर्मल शुभ्र वस्त्र बसली जी श्वेत पद्मासनी शोभे उज्ज्वल गौरवर्ण नटली वीणा करी घेऊनी नाचे चित्रमयूर पायतळी हा जी रंगली गायनी देवो सन्मती ती सरस्वती आम्हा विद्या कलादायिनी देवो सन्मती ती सरस्वती आम्हा विद्या कलादायिनी हे नमन आमुचे देवी शारदे तू ते हे देव वंदिते महन्मंगले माते हे देव वंदिते महन्मंगले माते हे देव वंदिते. 1 मे हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी केवळ एक तारीख नसून तो एक सोहळा आहे. याच गौरवशाली मातीचा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर शहर सज्ज झालं होतं. संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला होता. याच पार्श्वभूमीवर 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात या मुख्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवशी होणारे ध्वजारोहण, संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची उत्तम आखणी करण्यात आली असून एकूणच हा आपला महाराष्ट्राचा 67वा स्थापना दिवस नागपुरात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. खरं तर आजचा दिवस मराठी माणसाची अस्मिता आणि राज्याच्या स्थापनेच्या संघर्षाचा आणि अभिमानाचा दिनही आहे. खरं तर आज महाराष्ट्राच्या प्रगतीचा, पराक्रमाचा आणि महाराष्ट्र धर्म जागवण्याचा उत्सवही आहे. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारमार्गावर चालणारा हा महाराष्ट्र हे देशातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य आहे आणि ही चेतना मनामनात रुजवणारा सुद्धा आजचा दिवस आहे. खरं तर सामाजिक समतेचा विचार 7 समुद्रापलीकडे नेण्यासाठी ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आपलं संपूर्ण आयुष्य या ठिकाणी दिलं, हा भाग म्हणून या ठिकाणी लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींच्या नावाने कायमस्वरूपी अध्यासन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. आणि एवढंच नाही, महाराष्ट्राला अविरत प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपलं सरकार करत आहे. देवेंद्र फडणवीस सरकार आज अनेक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये, अनेक विकासाच्या योजना या महाराष्ट्रात जाहीर करत आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे 200वे जयंती वर्ष या ठिकाणी आहे.
खरं तर 11 एप्रिल 2026 पासूनच सुरू झाला आहे आणि त्यामुळं 10 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 हे वर्षभर या राज्यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार मिळून या ऐतिहासिक प्रसंगाला सामाजिक समता, शिक्षण व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराच्या प्रसारासाठी राष्ट्रव्यापी उत्सवाच्या माध्यमातून एक राष्ट्रव्यापी उत्सवाचं स्वरूप देण्याचा निर्णय सरकार करत आहे. भगवान गौतम बुद्ध म्हटलं की डोळ्यासमोर येते ती शांतता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं गोड हसू. खरं तर त्यांनी आपल्याला खूप साध्या गोष्टी सांगितल्यात. एकमेकांशी प्रेमाने वागा, मनात कोणाबद्दलही राग धरू नका आणि नेहमी माणुसकी जपा. बुद्ध पौर्णिमा हा दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि विचारांचा सण आहे. आजच्या धावपळीच्या जगात बुद्धांचे हे प्रेमाचे शब्द किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला नागपुरात ठिकठिकाणी पाहायला मिळते. याच पवित्र पर्वावर नागपुरात चला बुद्धा की ओर या संकल्पनेवर आधारित भव्य मैत्री बंधुत्व रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 1 मे रोजी सकाळी 6:30 वाजता प्रियदर्शी सम्राट अशोक चौक येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आणि उत्साहात निघालेल्या या रॅलीत विविध धर्मांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहराच्या प्रमुख भागातून भ्रमण करत असताना बुद्धम शरणम गच्छामी या जयघोषानं अवघं वातावरण मंगलमय झालं होतं. या रॅलीचा मुख्य उद्देश समाजात बंधुभाव निर्माण करणं आणि मानवानं प्रेम करावं हा बुद्धांचा संदेश घराघरात पोहोचवण्यात आला. मंडळी, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा नागपूर दर्पण. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहात कार्यक्रम नागपूर दर्पण. एखाद्या गोष्टीत यश मिळण्यासाठी फक्त स्वप्न बघून चालत नाही, तर त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची जिद्द आणि इच्छाशक्तीही आवश्यक असते. जेव्हा तुमच्याकडे कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसते आणि परिस्थितीही बेताचीच असते, तेव्हा तुमचा संघर्ष आणि मेहनत हीच तुमची खरी ओळख बनते. नागपूरच्या कनक भगतकर हिनं अगदी हेच करून दाखवलंय. ज्या वयात मुलं खेळण्या बागडण्यात मग्न असतात, त्याच वयात तिनं मॉडेलिंगसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात आपल्या कष्टाच्या जोरावर ज्युनियर मिस इंडिया हा किताब पटकावला आहे. खरं तर कनकचं हे यश म्हणजे जिद्द, मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यांचा सुंदर संगम आहे. नागपूरच्या टिमकी परिसरातील अवघ्या 12 वर्षाच्या कनक भगतकर एक कमालच करून दाखवली. नुकत्याच राजस्थानमध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कनकने ज्युनियर मिस इंडिया हा किताब आपल्या नावावर केला आहे. तिच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी टिमकी परिसरात नुकताच एक जंगी गौरव सोहळा पार पडला. यामध्ये मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते कनकचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्यासोबत कनक आहे, आपण थेट तिच्यासोबत बोलणार आहोत. कनक, काय सांगशील, कसा हा तुझा प्रवास होता, कुठून तू सुरुवात केली आणि कसं वाटतंय तुला आता? मी जेव्हा मी 5 इयर्सची होती, मी तेव्हापासून स्टार्ट केलं. मम्मीच्या इच्छामुळे मला पण त्यात इंटरेस्ट आला. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स होत होते स्कूलमध्ये, तर मम्मी मला रेडी करायची आणि तिथे आम्ही मस्त रेडी होऊन वॉक करायचं. तर मग तिथनं मला इंटरेस्ट आला आणि आता करंटली बघितलं गेलं तर आता मला खूप जास्त खुशी होते. असं वाटत आहे की माझं खरंच एक स्वप्न होतं, तो पूर्ण झाला. बघितलं होतं का स्वप्न तू, की मला ज्युनियर मिस इंडिया बनायचंय? म्हणजे काय झालं होतं, जेव्हा मला इंटरेस्ट यायला लागलं तेव्हा माझ्या मनात एक इच्छा होती की मला मोठं होऊन मिस इंडिया बनायचं आहे. पण मला रिसेंटली माहिती झालं की ज्युनियर मिस इंडिया पण अवेलेबल आहे. तर मी त्याच्यासाठी प्रिपरेशन स्टार्ट केले आणि मी एक स्वप्न
जो माझं स्वप्न होतं तो असं सेट करून ठेवलं होतं की मला एकदा ज्युनियर मिस इंडिया बनायचं आहे. कुणाकडून तुला ही प्रेरणा मिळाली होती? असं काही रोल मॉडेल वगैरे तर नाही आहे, कोणाकडून मी प्रेरणा नाही घेतली होती. मम्मीची इच्छा होती, मम्मीने मोटिवेट केलं होतं आणि त्यामुळे आता मी असं मोटिवेट झाली आणि आता मी ज्युनियर मिस इंडिया आहे. कसं मॅनेज केलं तू अभ्यासासोबत? कुठेतरी शाळेमध्ये पण गॅप होत असेल, तुला बाहेर जायला लागत असेल, कसं तू हे सगळं मॅनेज केलं? मॅनेज करायचं तितकं नाही होतं. अकॅडमिक्स तर डेली असते आणि जे हे सगळे शोज आहे ते कधी कधी असतात. तर स्कूलवाले पण खूप जास्त सपोर्टिव्ह आहे आणि माझे फ्रेंड्स पण खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. इफ माझं कधी कट वगैरे झालं, लाईक मी सुट्ट्या घेतल्या शोसाठी, तर त्यांना इन्फॉर्म पण नाही करावं लागत. त्यांना माहिती असते की कनक शो करायला जात आहे आणि माझ्या फ्रेंड्सला तर मी सांगूनच देते. तर मला ते अभ्यासात खूप जास्त हेल्प करते. कुठले कुठले शोज आतापर्यंत तू केलेले आहे आणि ज्युनियर मिस इंडिया सोबत कुठले कुठले किताब तुझ्या नावावर झालेले आहेत? माझ्या नावावरती आतापर्यंत मिस ब्युटिफुल, मिस विदर्भ, क्वीन ऑफ महाराष्ट्र आणि खूप सारे आहेत. अरे वा, खूप छान. तुला खूप खूप अभिनंदन. तुला Thank काय you. बनायचंय पुढे आता? म्हणजे तुझी ही जर्नी अशीच सुरू राहील की पुन्हा काही तू विचार केलाय स्वतःसाठी? मी स्वतःसाठी विचार केलाय की मला बाय प्रोफेशन कार्डिओलॉजिस्ट बनायचं आहे आणि ही मॉडेलिंग मी ॲज अ साईड हॉबी पण ठेवलेली आहे. अ, पुन्हा कोण होतं तुझ्यासोबत? किती तुला तुझ्या या स्पर्धेत सहभागी झालेले होते? किती कॅन्डिडेट होते आणि कसा हा प्रवास होता? माझ्यासोबत ऑल ओव्हर इंडियामधून 175 प्लस तिथे कॅन्डिडेट्स होते आणि खूप छान जर्नी होती ती माझी. अ, त्यातून तुझी निवड झाली. काय काय नेमकं मिस इंडिया बनायसाठी लागतं? म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजे, स्पीच पाहिजे. तू त्यासाठी कशी प्रिपरेशन केली होती आणि काय नेमकं पाहिजे होतं? एकदा मी पुन्हा क्लिअर करते की तुमचा जो स्किन कलर आहे, तुमचे हेअर्स, तुमचा बॉडी टाईप, तुमचा वेट काहीच तुम्हाला मॅटर नाही करत ह्या सगळ्या गोष्टी. तुमच्यामध्ये फक्त कॉन्फिडन्स पाहिजे, ते स्पीकिंग स्किल्स. आणि मी हे मिररच्या समोर उभं राहून असं स्वतःला बघून प्रिपेअर केलं आहे स्वतःला. नक्कीच. या यशाचं श्रेय नेमकं कुणाला देशील कनक? माझ्या मम्मी पप्पाला, माझी पूर्ण जी फॅमिली आहे त्यांना. नक्कीच. कनकने तिच्या यशाचं श्रेय जे आहे तिच्या पॅरेंट्सला दिलेलं आहे. आपण देखील त्यांच्यासोबत बोलणार आहोत की कनकच्या या यशामध्ये त्यांचा कसा वाटा राहिलेला आहे. ज्युनियर मिस इंडिया झालेली आहे. काय म्हणाल? कसं तुमचा सहभाग राहिला? जेव्हा पहिल्यांदा आम्हाला माहित झालं की स्कूलमध्ये एक छोटासा इव्हेंट आहे, तेव्हा ती पार्टिसिपेट केली होती आणि मिस ब्युटिफुल बनली होती 2019ला. तर तेव्हापासून आणखीन तिचा प्रोत्साहन आणि इंटरेस्ट वाढत गेला. त्या क्षेत्रात तिला आम्ही जास्त हे करायला लागलो की ठीक आहे, करत आहे तर करू द्या. तसंच त्या खेळ किंवा ही प्रतियोगिता नंतरही आम्ही तिला अभ्यासासाठीही म्हणत होतो. अभ्यासही तिच्या तेवढाच चांगला आहे जेवढ्यात ती हे याच्यात कॉम्पिटिशन मध्ये खेळते किंवा बाकीचे कॉम्पिटिशन खेळते. वयाच्या कुठल्या वर्षापासून कनक या क्षेत्रात उतरलेली आहे? ही जवळपास 6 वर्षाची होती तेव्हापासून ही आहे. फर्स्ट स्टँडर्डला होती तेव्हापासून. बाकीही पॅरेंट्स तुम्हाला बघतायत आमच्या चॅनलच्या माध्यमातून, नागपूर दर्पण या कार्यक्रम माध्यमातून. काय नेमकं आव्हान असेल तुमचं? एवढंच आव्हान असेल की जर मुलं जर हे करत असाल तर त्यांना करू द्या. खेळ असो की अभ्यास असो किंवा आणखीन काही गोष्टी त्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना मनाई करू नका. त्यांना सपोर्ट करा की कसं काय होऊ शकते आणि पालक किती सपोर्ट करू शकते. मंडळी, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा नागपूर दर्पण. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहात कार्यक्रम नागपूर दर्पण. मंडळी, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास इतका अथांग आहे की तो कितीही वाचला तरी त्याची गोडी कधीच संपणार नाही. याच भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रयतेचा राजा पाहिला, झाशीच्या राणीचा पराक्रमही अनुभवला आणि राजमाता अहिल्याबाई होळकरांचं लोककल्याणकारी कार्यही पाहिलं.
या इतिहासातील अनेक गोष्टी आपण नेहमीच वाचतो आणि त्याचा अभ्यासही करतो, पण आज अशीच एक वेगळी आणि रंजक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. वारसा वैभव या सदरात महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं इतिहास अभ्यासक, लेखक आणि नाणी संग्राहक अशोक सिंग ठाकूर यांनी दिलेली रोचक माहिती. चला तर मग जाणून घेऊयात. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ऐतिहासिक दिवस. संयुक्त महाराष्ट्र चळवळी यशानंतर 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाली आणि या सोहळ्यात विशेष मान्यवर अतिथी आणि काही उपस्थितांना स्मृतिचिन्ह म्हणून राजमुद्रा, महाराष्ट्र राज्याची राजमुद्रा मेडल देण्यात आलं. त्या अनोखा वारशाचं एक अनमोल ठेवा जो आहे तो नागपूरच्या अशोक सिंग ठाकूर यांनी जपलेला आहे. चला तर या दुर्मिळ ऐतिहासिक राजमुद्रेच्या ठेव्याबद्दल, या मागची कहाणी आणि इतिहास जाणून घेऊया अशोक सिंग ठाकूर यांच्याकडून. सर, काय सांगाल, कधीपासून तुम्हाला हा छंद आला की ही राजमुद्रा जोपासली पाहिजे आणि कुठे तुम्ही ही राजमुद्रा बघितली होती? सबसे पहले मैंने ये राजमुद्रा मेरे पिताजी के पास में देखा और मैंने उनसे पूछा कि ये राजमुद्रा आपको मिली कहाँ, तो उन्होंने बताया कि ये राजमुद्रा उनके पिताजी ने उनको दी है और उस समारोह में दी है जिस समारोह में पंडित जवाहरलाल नेहरू जी ने महाराष्ट्र का स्थापना दिवस मनाया. उस दिन वो मुद्रा वहाँ जितने लोग उपस्थित थे उनको सबको मिली थी, तो उनको भी प्राप्त हुई थी. तब से मुझे ऐसा लगने लगा कि नहीं, ये महाराष्ट्र की जो राजमुद्रा है इसको कलेक्ट करना चाहिए. और मैं धीरे धीरे इसके बारे में थोड़ा सा जानकारी हासिल किया, मंत्रालय गया, वहाँ से कुछ बुक्स लाया और ये पता किया कि ये किस इवेंट पर क्यों छपी थी. तो मुझे बाद में ये पता चला कि 30 अप्रैल के मध्य रात्रि को 12 बजे 0 आवर्स में पंडित जवाहरलाल नेहरू जी ने महाराष्ट्र का नक्शा प्रज्वलित यानी उसको लाइट करके महाराष्ट्र राज्य अलग स्थापना की घोषणा की. और उस समय वहाँ पे राज्यपाल श्री प्रकाश थे और हमारे मुख्यमंत्री यशवंतराव जी चौहान थे. उसके बाद में वहाँ उपस्थित सभी लोगों को ऐसा लिखा है रेफरेंस में कि सोने की और चांदी की और कुपरो निकल की मुद्राएं उनको वितरित की गई. तो उसमें से मेरे पास सिर्फ चांदी की और 560 कुपरो निकल की मैंने मुद्राएं आज तक कलेक्ट की है. अगर मैं ये कलेक्ट नहीं करता तो शायद ये राजमुद्रा गल गई होती, मेल्ट हो गई होती और हमारा एक बहुत बड़ा ऐतिहासिक हमारा रिटर्न एविडेंस ये समाप्त हो गया होता. काय सांगाल, वयाच्या कुठल्या वर्षीपासून तुम्ही हे मेडल साठवत आहात आणि कसे याला साठवता तुम्ही, याला कसं जोपासता? देखिए, इसका कलेक्शन मैंने लगभग 20 साल पहले से शुरू किया और मुझे बताते हुए हर्ष हो रहा कि मेरे पिताजी का दिया हुआ मेडल के बाद में मुझे जो दूसरा मेडल मिला वो नांदेड़ में एक लेबर काम कर रहा था, उसके गले में तावीज के रूप में मैंने उसको देखा. तब से मुझे ये लगा कि नहीं, ये राजमुद्रा अगर हम जमा नहीं करेंगे तो ये धीरे धीरे लोगों को पता नहीं चलेगा कि ऐसा एक बहुत बड़ा महाराष्ट्र में इवेंट हुआ था और जिसके मेडल बने थे और वो वितरित हुए थे. ये लोगों को बताने के लिए, ये हमारा इतिहास को, धरोहर को संभाल के जागरूकता आने के लिए मैंने इसका कलेक्शन शुरू किया. पहले मेरे पास में धीरे धीरे 4 आए, 10 आए, 15 आए, 190 आए, लेकिन आज मेरे पास में पूरे 560 मेडल है और मैं कोशिश करूंगा कि मैं 1000 मेडल जमा करूं अपने हयात में. कोशिश जारी है, लेकिन भारत की बहुत कम स्टेट है जिन्होंने इस टाइप की मुद्राओं का निर्माण किया है. खरं तर 20 वर्षात तुम्ही 560 राजमुद्रा जमा करू शकलात. काही अडचणी गेल्यात का यामागे? नहीं, देखिए, अड़चन कैसा है कि ये मुद्रा मुझे मिलेगी कहाँ से. सबसे पहले इसका सोर्स क्या है, तो इसका सोर्स कैसे है कि ये मैंने देखा कि ऑक्शन में आई मुद्रा. 2-3 ऑक्शन हाउस हैं जो हमारे इंडिया के, जो रजिस्टर्ड हैं गवर्नमेंट ऑफ इंडिया से, तो उसमें से मैंने प्राप्त की सिल्वर की मुद्रा. कुछ मुद्रा मैंने कुपरो निकल की मैंने कुछ डीलर लोगों से खरीदी. उसके बाद में कुछ मुद्राएं मैं जैसे सोनार के दुकान में जाता था सिक्के खोजने के लिए, तो कुछ वहाँ से मिली. तो ये जो सोर्स होते हैं ये हमारे डीलर होते हैं, कॉइन के डीलर जो मेडल भी जमा करते हैं. तो वो कहाँ कहाँ से खोज के लाते हैं मुझे मालूम नहीं, बट वो खोज के लाने के बाद जब उनको ये पता चल गया कि इसका कलेक्शन मैं करता हूँ और मैं चंद्रपुर का हूँ, तो वो मुझे फ़ोन करते थे कि सर हमारे पास 4 मुद्राएं हैं. कोई फ़ोन करता था 10 मुद्राएं. तो इसलिए धीरे धीरे, क्योंकि इस मुद्राओं का निर्माण कितना हुआ होगा गवर्नमेंट का रिकॉर्ड में मुझे आज तक मिला नहीं कि कितनी छपी हैं आज तक और कितनी गल गई होंगी, क्योंकि उस जमाने में जिसको जिसको मिली होंगी, क्या वो लोग हयात इस समय होंगे
जैसे मेरे पिताजी हयात थे तब मुझे ये मिल गया, अगर मेरे पिताजी शायद हयात नहीं होते शायद मुझे भी ये मुद्रा नहीं मिलती। तो ये मुद्राओं का ऐसा है ये कि विरासत ट्रांसफ़र होना चाहिए। अगर वो विरासत किसी के पास रह गई और वो बची नहीं तो हमारे पास आएगी नहीं, वो हम कलेक्शन में वो हम आ ही नहीं सकती है किसी माध्यम से। सर्वांना वेगवेगळा छंद असतो, काहीतरी वेगळा छंद असतो की काही लोक नाणी कलेक्ट करतात, काही लोक ऐतिहासिक व्हेकल ज्या आहेत त्या साठवतात, जमा करतात. तुमचा एक वेगळा छंद होता की तुम्ही राजमुद्रा जोपासल्या आहेत. काय सांगाल, यातून तरुण पिढीला काही शिकण्यासारखं आहे का? देखिए, हॉबी होना, छंद होना ये इंसान के लिए बहुत ज़रूरी है। सभी लोगों के पास एक छंद होना चाहिए। तो मेरा भी छंद अगर मैं आपको सही बताऊं तो मैं भी पुराने सिक्कों ही का छंद है मेरा। मैं पुराना कॉइन कलेक्टर हूं, एंशिएंट पीरियड से लेके अब तक। लेकिन जब मुझे इसके बारे में पता चला, मैं बाय बर्थ महाराष्ट्र से हूँ, चंद्रपुर से हूँ, मेरा जन्म ही यहीं हुआ, तो मुझे ऐसा लगने लगा कि 1960, अरे मेरा बर्थ तो 59 में हुआ था और एक साल के बाद अगर महाराष्ट्र बना और ये पिताजी के पास है मेरे, तो एक इमोशनल टच हो गया मेरा इस मेडल से। तो मैंने ये सोचा कि अगर ये मेडल मेरे पास रहेगा, तो मैंने इसके बारे में कई आर्टिकल लिखा है, मेरे कई आर्टिकल पब्लिश हुए हैं। और सबसे बड़ा अच्छा लगा कि आज दूरदर्शन के माध्यम से महाराष्ट्र की जनता को और पूरे भारत में ये बात जाएगी कि महाराष्ट्र ने 1 मई 1960 को ऐसा मेडल निकाला था। वो मेडल आज भी लोगों के पास में है। ये बहुत बड़ा इतिहास का एक पार्ट है। और ये जो मेरे हाथ में जो पीस दिख रहा ना, एक साधारण ये चांदी का टुकड़ा नहीं है, इसमें आर्ट है। इसमें शिवाजी महाराज की राजमुद्रा के कुछ शब्द लिखे हैं, इसमें लामन दीवा बना हुआ है, इसमें फ्रंट में लिखा हुआ है कि महाराष्ट्र राज्य स्थापना महोत्सव 1 मई 1960। इसमें भारत सरकार का हमारा अशोक चिन्ह है, हमारा एम्बलम है, और दूसरी तरफ महाराष्ट्र राज्य का चिन्ह है। तो ये हमारे लिए एक बहुत बड़ी इतिहास की धरोहर है। मुझे नहीं, मैं बाकी आम नागरिक से भी ये अपील करूंगा कि इस प्रकार की मुद्रा उनको कहीं भी मिले तो कृपया करके उसको अपने पोजीशन में लें, खरीदें या उससे गिफ्ट ले लें, लेकिन इसको नष्ट होने से बचाएं। अगर ये नष्ट हो गया तो हमारे महाराष्ट्र का एक बहुत बड़ा रिटर्न एविडेंस परमानेंट खत्म हो जाएगा। नक्कीच इतिहास हा केवळ पुस्तकात नसतो, तर अशा वस्तूंमध्ये देखील, अशा पदकांमध्ये देखील इतिहास हा असतो आणि आम्हाला आमच्या भूतकाळाची एक अद्भुत आठवण करून देते. अशोक सिंग ठाकूर यांनी जी दुर्मिळ अशी जो राजमुद्रेचा साठा ठेवला आहे, त्यांच्या या कार्याला आमचा सलाम. अशोक सिंग ठाकूर यांनी साठवून ठेवलेला हा दुर्मिळ साठा म्हणजे महाराष्ट्र दिवसाच्या स्थापनेचा मौल्यवान ठेवा आहे. मंडळी, या होत्या काही मागील घडामोडी. पुन्हा भेटूया नवनवीन घडामोडींसह नागपूर दर्पणच्या पुढील भागात. तोपर्यंत अश्लेषाचा नमस्कार.